सोमवारची सोमवती अवसेची आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगी आणि 7 मुलगे होते. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती व मुलीचं नाव गुणवंती होतं. त्याच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 मुलांनी व त्यांच्या बायकांनी त्याला भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला, संतती वाढो, संपत्ती वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी राहो. धन्वंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं, मुली मुली भिक्षा घाल. मुलगी उठली, भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला, धर्मिणी हो. मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई आई भटजींनी जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसं मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू, पुन्हा त्याला भिक्षा घाल. मुलीनं पुन्हा भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं आशीर्वाद दिला की धर्मिणी